आता हा जो प्रश्न आहे हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरचा प्रश्न आहे. बघा ना, एका रकमेचे 2 वर्षांचे म्हणजे आपल्याला 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट 1800 आणि 1890, तर ती रक्कम दशादशे किती व्याज दराने ठेवली होती, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय. लक्षात घ्या, मी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज असं लिहितो इथे. सरळ व्याजला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट, त्याला मी CI लिहिलं. येते लक्षात? आता सरळ व्याजाची एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 रुपये दिलंय. याचा अर्थ पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे सेम असणार, 900 आणि 900. लक्षात ठेवा, जर 1800 रुपये सरळ व्याज 2 वर्षाचं आहे तर पहिल्या वर्षी सरळ व्याज 900 आणि दुसऱ्या वर्षी पण सरळ व्याज 900 असणार. पण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सेम असतं. म्हणजे चक्रवाढ व्याज पण 900 आहे, पण टोटल चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आहे किती? 1890 2 वर्षांचं. त्यातलं पहिलं वर्ष 90 आहे, उरलं किती? 990. हे दुसऱ्या वर्षाचं उरलं. मग 900 + 990 1890 होणार आणि 900 आणि 900 हे 1800 होणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 900 रुपयावर किती रुपये वाढले बरं? जर चक्रवाढ व्याज नसतं तर 900चे 900 रुपये घेतले असते की नाही? 900 वर 90 रुपये वाढलेत बघा. 900 रुपयावर 90 रुपये वाढलेले आहेत, एक्स्ट्रा मिळालेत. तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा असेल तर गुणिले 100 ने गुणावं लागेल. 00 कॅन्सल, 9 1 9, 9 10 90. हा 10 झाला रेट ऑफ इंटरेस्ट, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. ऐकणे सिंपल सांगा. म्हणजे जर चक्रवाढ व्याज नसतं तर इथे पण 900 आणि इथे पण 900 आलं असतं की नाही? पण चक्रवाढ व्याज असल्यामुळे या बेसिक 900 वर एक्स्ट्रा 90 रुपये मिळत आहेत. मग 900 वर 90, 100 वर किती, म्हणून 100 ने मी गुणलं. लक्षात येते की नाही? सिंपल आहे.